सुपा MIDCमध्ये गुंडांचा राज सुरू होता. तीच परिस्थिती नगरमध्ये काही प्रमाणात दिसत होती. आता तो गुंडाराज संपवतो आपण आता कुठल्या परिस्थितीमध्ये. ही निवडणूक जी झाली दक्षिणेची ही फक्त मला वाटतं सोशल मीडियातून तो हाय व्होल्टेज तयार झालेला आहे. वास्तविक त्याला व्होल्टेज त्यांचं डाऊनच आहे विरोधकांचं. आज लोणी येथील जनसंपर्क कार्यालय येथे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले असता शिर्डी मतदारसंघातील तसेच दक्षिणेतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपली निवेदनं देत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लावण्याचा शब्द मिळवून घेतला. यावेळी नगरच्या हाय व्होल्टेज निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता साई न्यूजशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की ही निवडणूक फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून हाय व्होल्टेज करण्यात आली. वास्तविक विरोधकांचे व्होल्टेज डाऊनच आहे. मात्र नगरमधून खासदार सुजय विखे आणि शिर्डीतून खासदार सदाशिव लोखंडे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा ठाम विश्वास यावेळी महसूल मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला आहे. नाही असं आहे की आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील हे आमचं खरं प्रेरणास्रोत आहे आणि अविरतपणे संपूर्ण आयुष्य त्यांनी सामान्य जनतेच्या विकासाकरता त्यांनी व्यतीत केलं. आणि दुसरं म्हणजे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे. आज इतक्या त्यांचं वय असताना ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कामाचा सपाटा आहे, जो काम करण्याची त्यांची भूमिका आहे, त्यातून एक नवा आत्मविश्वास आमच्यासारख्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना मिळत राहतो. मला वाटतं ही दोन्ही माणसं यांच्याकडे पाहिल्यानंतर एक ऊर्जाबाब तयार होते. ही निवडणूक जी झाली दक्षिणेची ही फक्त मला वाटतं सोशल मीडियातून तो हाय व्होल्टेज तयार झालेला आहे. वास्तविक त्याला व्होल्टेज त्यांचं डाऊनच आहे विरोधकांचं. तो सोशल माध्यमातून तो हाय झालेला दिसतो आहे. तर निकालामध्ये आपल्याला अतिशय स्पष्ट चित्र दिसेल की महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय नगरमध्ये आणि दुसरे आमचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे शिर्डीमधून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी, पिंपळवाडी रोड शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला N. मोबाईल क्रमांक 98-20-08-01-63 तसेच 73-50-96-25-85. असं की जिल्ह्याची औद्योगिक प्रगती खुंटलेली होती आणि सुपा MIDCमध्ये गुंडांचा राज सुरू होता. तीच परिस्थिती नगरमध्ये काही प्रमाणात दिसत होती. आता तो गुंडाराज संपवतो आपण आता कुठल्या परिस्थितीमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं की औद्योगिक प्रगती जी खुंटलेली होती त्यासाठी काही करण्याची गरज होती. म्हणून शेती महामंडळाची जी शिर्डीमध्ये जमीन होती ती आपण त्यांना MIDCला विनामूल्य दिली 500 एकर. नगर शहर लगत MIDC लगतच 600 एकर जमीन महसूल खात्याची होती ती मला देता आली. बेलवंडीची साधारण 600 एकर जमीन आपण जी महामंडळाची पडीत होती ती आपण देऊ शकलो. आज 1600 एकर जमीन जिल्ह्याच्या औद्योगिक कारणासाठी आपण देतो आहे. याचं किती मोठं समाधान आहे मला. आणि आमचा प्रयत्न राहील की वर्षभरामध्ये या सगळ्या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहावे, रोजगार निर्माण व्हावे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि R. झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ 3 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर. वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा.
मोबाईल क्रमांक 8055855445 तसेच 7030 03 5445.